शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना एफडीएची नोटीस गेलेली आहे। विमल पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींना नोटीस बजावण्यात आलेली आहे। आता बडे सेलिब्रिटी सुद्धा एफडीएच्या रडारवर आहे। विमल पान मसाल्याची जाहिरात केल्यानं कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील देत आहेत नंदकिशोर। विक्रांत, खरं तर इलायची प्रकरणी शाहरुख खान, अजय देवगणने, टायगर श्रॉफने जी ॲडव्हर्टाईज केलेली आहे ती सर्वांना ज्ञात आहे। त्याच प्रकरणात आता एफडीएने जी आहे ती नोटीस जारी केलेली आपल्याला पाहायला मिळेल। अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना खरं तरी त्यांच्या घरी जी आहे ती नोटीस गेल्याचं जे आहे ते सूत्रांकडून कळतंय। अन्न प्रशासन, औषध प्रशासन या तिघांनी सुद्धा हे कारणे दाखवा नोटीस जी आहे ती बजावलेली आहे। महाराष्ट्र शासनाकडून खरं तरी अधिकृत जी आहे ती नोटीस असल्याचं आपल्याला कळतंय। इलायचीच्या जाहिरातीतून म्हणजे जाहिरातीतून कळतं माध्यमातून जो पान मसाला जो आहे त्याची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याचा एफडीएचा जो आरोप आहे तो या पत्राच्या आपल्या हाती पत्र लागलेल्या पत्रात केलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे महाराष्ट्रात पान मसाल्याचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि वितरण या सर्वांवरती बंदी असताना, 1 वर्षासाठी बंदी असताना ही जाहिरात केली जात असल्याचा खरं तर ठपका जो आहे तो नोटीसमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळते। 13 जुलै 2026 रोजी खरं तर अन्न सुरक्षा आयुक्तांनी हा बंदीचा आदेश जो आहे तो विक्रांत लागू केलेला होता आणि त्यानुसार जाहिरातीतील ब्रँडचे नाव, संवाद सादरीकरण आणि बाजारातील संदर्भामुळे अप्रत्यक्ष जाहिरात होते असा संशय आहे, अशा पद्धतीचं जी नमूद जे आहे ते नोटीसमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच आधारे जे आहे ते शाहरुख खान, अजय देवगणने टायगर श्रॉफवरती ही नोटीस जी आहे ती पाठवलेली आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।